बॉलिंग मार्क वरतून सूरज टू बॅटर सॅम. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक राहुल शिंदे कॅच कंप्लीट केली जाते. त्याला माहिती आहे हा खेळाडू टिकून राहिला तर किती घातक ठरू शकतो. त्यांनी कॅच जीवावरती उदार होऊन पकडले आणि ज्यावेळी सॅमचा खेळ देखील संपवला जातोय. वेल कॅच राहुल शिंदे. राहुल शिंदे वारंवार पाहिलं तर मैदानावरती जास्त दिसत असतो, प्रॅक्टिस करत असतो, घाम गाळत असतो, त्याचाच फायदा त्याला या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. वारंवार राहुल शिंदे जर पाहायला गेलं सोशल मीडिया थ्रू वारंवार शो असतो त्याचा, म्हणजे स्टेटस वरती तो सुद्धा दिसत असतो, प्रॅक्टिस करत असतो, वारंवार पाहिलं तर फलंदाजीसाठी जात असतो. याचाच फायदा त्याला मात्र या स्पर्धेमध्ये होत आला. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी राहुल शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये नजरा असतील. यावेळी मात्र आता बंटी जातोय मैदानाच्या आतमध्ये, डीप मिड विकेट रिजन. यावेळी देखील आपण पाहतो राहुल शिंदे जवळ चेंडू केला, स्ट्रायकिंग एंड वरती रॉकेट आर्म, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाचं खातं खुलं होत आहे. आणि पहिल्या चेंडूवरती 1 विकेट आणि या चेंडूवरती 2 धावा अशी कहाणी राहिली मॅचच्या आतापर्यंतची. पुढे सरसावून फटका फसला गेला, चेंडू हवेमध्ये. यावेळी विकेट किपर आहे, कॅच पकडली जाते म्हणजे अजून 1 विकेट. नवीन बॅटर शरद मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. आबा पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले होते, तदनंतर मात्र आपण पाहतो थोडासा फटका फसला जातो. बॅट आणि बॉलचा कॉम्बिनेशन जुळत नाहीये आणि या दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. सिंगल रन येते आणि या सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती आणि या 3 धावा धावफलकावरती लगावत असताना एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. बॅटची कडा, अजून 1 विकेटचं पतन. यावेळी मात्र आपण पाहतोय अमित मात्र आता बाद होताना पाहायला मिळतो. या ओव्हर मध्ये या मॅचची कहाणी पाहायला गेली तर 3 धावा खर्च करून 3 महत्वपूर्ण विकेट मिळवले त्या गोलंदाजाने, अशी राहिले या ओव्हरची कहाणी. पूर्णपणे बॅकफुट वरती दाटल्याची टीम जळव बी संघाला. तर या नवीन फलंदाज अभिजित येतोय. बॉलिंग मार्क वरती जे आल्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये खडकवाडी संघाकडून. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जयचा पाहायला गेला तर डॉट येतोय आणि डॉट येत असताना संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. हा वाईड बॉल येतोय.
पहिल्या चेंडूवरती आशाभूत नजरेने पाहिलं होतं फलंदाजानं, परंतु हा चेंडू वाईड येतोय आणि तदनंतर पाहायला गेलं तर एक एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 4 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती आणि या 4 धावा ज्या थोड्याशा अडखळत आलेत. यावेळी फटका खेळायचा होता, फ्लिक करायचा होता, तदनंतर मात्र आपण पाहतोय बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपणास पाहायला मिळते, लेग बायच्या स्वरूपामध्ये आपणास ही धाव पाहायला मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 5 धावा मिळत आहेत. अजून एक निर्धाव चेंडू येतोय खडकवाडी संघाचा. आपण पाहतोय 2 नंबरचा गोलंदाज तो चेंडू निर्धाव घेताना पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. यावेळी मात्र पाहायला गेलं तर 5 बॉल कंप्लीट झालेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मात्र आता स्ट्रायकिंग एंडवरती तोच फलंदाज असणार आहे. पूर्णपणे रोखून ठेवले म्हणजे खडकवाडी संघाची चर्चा करायला गेली तर बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग मांडला जाईल या स्पर्धेमध्ये, असा हा खडकवाडी संघ. ओव्हर संपते आणि ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे 5 या आकड्यावरती. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. त्याला स्पीडअप घ्यायचा, जास्त वेळ घेऊ नका. शेवटची ओव्हर असेल या इनिंग मधील बॉलिंग मार्क वरती. सत्यम येतोय. यावेळी देखील आपण पाहतोय डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडू येत असताना पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तशीच सुरुवात होते या देखील ओव्हरची. या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो मात्र डफळवाडी संघासोबत 2 हात करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 धावा येत आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय, परंतु नाहीये. लेग बायची स्वरूपाची आपण पाहतो ही धाव असणार आहे आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सत्यम यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, याच्यावरती मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल रन येते आणि या सिंगल रनने संघाची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 10 धावा. चौकार येतोय
अगदी शेवटला आपण पाहतोय ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवरती चौकार येतोय आणि चौकार आणि संघाची धावसंख्या पाहायला गेले तर 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आपण पाहतोय 2.5 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. चेंडू लिव्ह केला होता परंतु लेग स्टिक वरतून डिलिव्हर होत असताना पंचांनी कळवलं की अनिर्धाव चेंडू, परंतु तदनंतर एक बायच्या स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान विकेटचं पतन देखील होतं. आता 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर धावा 14 रचल्या आणि 15 धावांचं आव्हान, एक छोटंसं आव्हान, मापक आव्हान टीम खडकवाडी संघाला दिलं जाते. चला विनंती करेल जळव ब संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आणि टीम खडकवाडी आपले बॅटर्स देखील तयार ठेवायचे आहेत. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल जळव अ संघाच्या कर्णधाराला गुरु पवार यायचंय. गुरु पवार मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाणार आहे. या सह्याद्री क्रिकेट आशियानचे एक महत्वपूर्ण मेडल जे तुला सुपूत केलं जाणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. यायचं गुरु पवार कॅप्टन. चला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं. खडकवाडी टीम कॅप्टन या लगेच. राहुल शिंदे आपली ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचं, जास्त वेळ घेऊ नका. गुरु पवार कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून या मागील मॅच मध्ये धावा आल्या होत्या. तो गुरु पवार आपण पाहतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता ठरतोय. राहुल शिंदे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये एंटर करतील. 15 धावांचं आव्हान आहे. 15 धावांचं आव्हान, मात्र एक छोटंसं आव्हान आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या अखेरीस म्हणजेच 18 बॉलच्या अखेरीस 15 धावा या बनवायच्या आहेत. राहुल शिंदे मागील मॅचच्या लयने जर खेळला ती मॅच पहिल्या ओव्हरमध्ये देखील फिनिश होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरून आपण पाहतोय बंटी, त्याने जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर जरूर मॅच मध्ये टिकून राहू शकते टीम जळव ब संघ. यानंतर होणारी मॅच जो संघ विजय होतो लगेच येईल टॉस करण्यासाठी. डफळवाडी संघासोबत टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. चर्चा केली होती जर बंटी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जर बंटीच्या माध्यमातून झाली तर जरूर या मॅच मध्ये देखील टिकून राहू शकते टीम जळव ब संघ. त्याने मिळवले पहिल्या चेंडूवरती विकेट, म्हणजेच मागील मॅचचा हिरो तो निघालाय माघारी, अर्थातच राहुल शिंदे. बॅक टू दी पेवेलियन. कमलेश साळुंखे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धावत यायचंय. 15 धावांचं मापक आव्हान आहे. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बंटीने मिळवले विकेट, म्हणजे येणारे चेंडू थोडंसं प्रेशर जरूर असेल टीम खडकवाडी संघाचा त्या 2 फलंदाजांवरती.
फटका सरळ दिशेला सेफ झोन मध्ये 4 धाब्यांसाठी. अर्थातच पाहायला गेलं तर कमलेशच्या बॅट मधून आले हा येतोय चौकार आणि या चौकाराची आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. आता अजून मात्र पाहायला गेलं तर 11 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. टीम कॅप्टन डफळवाडी उपस्थित राहायचं टॉस का बॉस या मंचावरती. जो विजय होईल तो लगेच कॅप्टन येईल आणि टॉस देखील केला जाईल, कारण की आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. फायनल मॅच देखील आजच्या दिवसामध्ये खेळवली जाणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय प्राइज डिस्ट्रीब्युशन, महत्वाचे मान सन्मान ज्यांच्या माध्यमातून सगळं हाताने मदत झाली या स्पर्धेला, ते सर्वांचे मान सन्मान आपणास करणे गरजेचं असेल. या कारणास्तव थोडंसं स्पीडअप आपण देखील घेणार आहोत, थोडंसं सर्वांनी सहकार्य करायचं आहे. डफळवाडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचं. जो संघ विजय होईल त्या संघाचा कॅप्टन लगेच येईल आणि त्या मॅचचा टॉस कल्पेश सपकाळ यांच्या शुभ हस्ते केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. अमित नॉट U26 अमितला आपण पाहतो, ज्याच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला होता. यावरती देखील आपण पाहतो एक सिंगल रन येते आणि या सिंगलची संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावफलकावरती जाऊन पोहोचले. आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 8 धावा. कमलेश बाद होतोय, कमलेश माघारी जातोय. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देखील विकेट असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजेच बंटी आला, आपण पाहतोय बंटी आला पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, त्यानंतर 8 धावा खर्च केला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक विकेट घेतली, असा बंटीच्या माध्यमातून आपण पाहतोय ओव्हरची सांगता केली जाते. 8 धावा धावफलकावरती अजून देखील आपण पाहतोय विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे, याची देखील नोंद ठेवायची आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज असेल. बॉलिंग मार्क वरती पाहतोय आता रोहित आलाय. रोहितची ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल आणि समोरचा फलंदाज नौका फलंदाज आहे, नवीन फलंदाज आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चर्चा केली होती रोहित आलाय म्हणजे मागील मॅच मध्ये देखील रोहितची गोलंदाजी लाजवाब राहिली होती. आता या मॅच मध्ये देखील तशीच सुरुवात केली जाते. आता विजयासाठी हवेत धावा. अकरा चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. नवीन फलंदाज सत्यम. 11 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. कॉर्नर रिजन क्षेत्ररक्षक असणार आहे, फेकी केली जाते, नॉन स्ट्राइक एंड, एकच धाव येणार आहे. म्हणजे आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. आता विजयासाठी 4 धाव्यांची गरज असेल. विजयासाठी आपण पाहतोय 4 धाव्यांची गरज असणार आहे. यावेळी मात्र आता एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षकाला चेंडू फील्ड करतो, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता विजयासाठी हवेत फक्त 2 धावा.
7 चेंडूमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज असेल. मॅच फिनिश. यावेळी मात्र आपण पाहतोय मॅच फिनिश टॉस. चला कॅप्टन यायचंय डफळवाडी टीम खडकवाडी. कॅप्टन या चला धावत यायचंय. कॅप्टन टॉस केला जाईल. खडकवाडी कमलेश सावंके कॅप्टन आणि टीम कॅप्टन जोगेश्वरी 11 डफळवाडी. लगेच यायचंय धावत यायचंय. टॉस केला जाईल. कल्पेश सपकाळ यांच्या शुभ हस्ते. चला टॉस विन झाले. टीम अर्थातच आपण पाहतोय खडकवाडी संघ. त्यांनी कळवलं की प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. 2च मिनिटाचा ब्रेक तुम्हाला दिला जाईल. लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची आहे. डफळवाडी संघ प्रथमतः फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. याची देखील नोंद घ्या. चला विनंती करतो खडकवाडी संघ या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे आणि ही मॅच आपण पाहतोय 3 ओव्हरची असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉल कॅरी केले जातील. याची देखील नोंद घ्यायची. चला या प्लीज खडकवाडी. चला विनंती करतो टीम खडकवाडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. आता पाहायला गेलं तर 4:25 आहेत आणि अजून भरपूर मॅचेस आपणास खेळायच्या बाकी आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. महत्त्वाच्या मॅचेस आता चालू झाल्यात. कोणतीही तक्रार पुन्हा नोंदवली जाणार नाही. याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचे. त्याची देखील नोंद घ्या. 3 ओव्हरची मॅच. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहतोय 5 बॉल असतील आणि याच 3 ओव्हर फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधील 2 महत्त्वपूर्ण खेळाडू, 2 टच मध्ये असलेले खेळाडू, लय मध्ये असलेले खेळाडू अविनाश निकम आणि विजय सपकाळ मैदानाच्या आतमध्ये एंटर करतात. उजव्या हाताने दोन्ही फलंदाजी करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने खडकवाडी संघ जो विजयाची लय पकडून खेळ करतोय. मागील मॅचचा विचार केला तर 1 साइड मॅच मात्र त्यांच्या माध्यमातून विजय मिळवला अशी मात्र खडकवाडी संघ आपण पाहतोय.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार असेल याची देखील नोंद घ्यायची. चला मॅचला करूया सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश